सो मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्ट फर्स्ट ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हमधील मिसलेनियसमधील फोर्थमधला थर्ड बीट क्वेश्चन पाहत होतो. सो थर्ड क्वेश्चनमध्ये आपण x इक्वल टू 1/t y इज इक्वल टू t-1/t ॲट t इक्वल टू असे इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो x इज इक्वल टू इक्वेशन 1/t डिफरन्स विथ रिस्पेक्ट टी डेरिव्हेटिव्ह -1/t². सो t-1/tचा डेरिव्हेटिव्ह 1+t² असा आलेला होता. सो आपण थोडंसं लास्ट लेक्चरला सॉल्व केलेलं होतं. ओके, सो ह्या ठिकाणी आपण डी फाइंड आउट केलेलं आहे. सो व्हॉट द व्हॅल्यू ऑफ डी इज -5 कॅल्क्युलेट केल्यानंतर आणि आपल्याला कॉर्डिनेटची गरज होती तर दिलेले दोन इक्वेशन्समध्ये आपण पुट टी इक्वल टू ठेवल्यानंतर 1/2 आणि 3/2 असे इक्वेशन ह्या ठिकाणी मिळतात. तर विषय असा होता की आपल्याला ह्या ठिकाणी स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी पाहू चला इक्वेशन ऑफ टँजंट. सो व्हॉट विल इक्वेशन ऑफ टँजंट ॲट विच पॉईंट 1/2 3/2 ह्या पॉईंटला इक्वेशन ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला y-y1 इज इक्वल टू m. ओके, x - x1. ओके, मग ह्या ठिकाणी m मीन्स व्हॉट विल dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. y-y1 ची व्हॅल्यू काय असेल? इट इज अ x1, इट इज अ y1, x1 आणि y1. सो y1 ची व्हॅल्यू असेल 3/2, m ची व्हॅल्यू असेल -5 अँड x1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1/2. सो चला क्रॉस मल्टिप्लाय करा ह्या ठिकाणी y × 2 2y मायनस 3 डिवाइड बाय 2 इट्स हियर. सो व्हॉट विल 2x - 1 डिवाइड बाय 2. ओके, सो बोथ 2 आर कॅन्सल, दोन्हीकडे जे 2s आहेत ते कॅन्सल होतात. ओके, डिवाइडमध्ये असल्याने. सो 2y - 3 इज इक्वल टू -5. okay, in the bracket 2x - 1. so 2y - 3 is equal to -5 into 10 -10x plus 5. so x is always positive, so left ला shift करा plus 10x minus 5 is equal to 0. so final answer 10x plus 2y minus 8 equal to 0 हे तुमचं फायनल आन्सर आहे. ह्याला तुम्ही डिवाइड बाय 2 केल्यानंतर आहे अजून एक आन्सर होऊ शकतं. सो डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 5x plus y minus 4 is equal to 0 हे पण आन्सर चालतं. म्हणजे दोन्ही आन्सर तुमचे व्हॅलिड आहेत. ओके, देन आता हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. सोबत आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ नॉर्मल ही कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट सेम पॉईंट, नथिंग चेंज, पॉईंट इज सेम. so 1/2 3/2. so what will here y minus y1 is equal to slope of normal means m dash x minus x1. so y minus what is the value of y1 is a 3/2. so m dash ची व्हॅल्यू किती आहे? m dash म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल कॅल्क्युलेट केले आपण. so 1/5 x minus x1 is a 1/2. so cross multiply first of all 2 into y 2y then 3 divided by 2 it is a 1/5 into cross multiply divide by 2, both divide 2's cancel. okay, so what will remain? 2y - 3 1/5 in the bracket 2x - 1. 5 मल्टिप्लाय मध्ये आहे राईट साईडला, डिवाइड मध्ये राईटला लेफ्टला तो मल्टिप्लाय मध्ये येतो. 5 × 2 10y - 15 is equal to 2x - 1. so shift all values right side. -10y - 15 is a +15. okay, so then 2x minus 10y and answer is that -1 plus 15 means plus 14 is equal to 0. हे आन्सर व्हॅलिड आहे. सो 2 ने डिवाइड करा, आन्सर मिळेल तुम्हाला देन इज इक्वल टू 0. हे पण आन्सर ह्या ठिकाणी आन्सर येतं. ओके, सो फोर्थ एक्झाम्पल y equal to x³ - x² - 1 at point abscissa is -2. abscissa is -2 means what will x is equal to -2. आता ह्या ठिकाणी इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढणं कंपल्सरी आहेच. पण त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल काढत असताना तुम्हाला कॉर्डिनेटची गरज लागते, एक्स आणि वाय. तर आपल्याकडे फक्त कंडिशननुसार एक्सची व्हॅल्यू आहे, वाय आपल्याकडे अवेलेबल आहे का नाही. सो ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन पुट केल्यानंतर तुम्हाला आत्ताच वाय कॅल्क्युलेट करून घ्या. सो वाय इज इक्वल टू व्हॉट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ -2³ then -2² then -1 कॅल्क्युलेट करा, आन्सर काय येईल ह्या ठिकाणी आपल्याकडे. सो -13. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y इज अ -13 म्हणजे पॉईंट्स आर व्हॉट आर द पॉईंट्स -2, -30 इट इज युअर कोऑर्डिनेट फॉर कॅल्क्युलेटिंग इक्वेशन ऑफ टँजंट ॲज वेल ॲज इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, सो चला इक्वेशन आहे y इज इक्वल टू x³ - x² - 1. डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेऊ आपण ह्या ठिकाणी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y dy/dx. x³ चा डेरिव्हेटिव्ह असेल 3x³
एक्स स्क्वेअर असेल 2x आणि -1ची व्हॅल्यू असेल 0. मग ह्या ठिकाणी ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करायचा आहे. याचा अर्थ पुट एक्सची किंमत काय ठेवावं लागेल -2. सो पुट द व्हॅल्यूज हिअर. सो dy/dx इज इक्वल टू 3 इन द ब्रॅकेट -2 स्क्वेअर देन -2. आन्सर इज 4, 3, 12 and then plus 4. आन्सर इज 16. ओके, म्हणजे स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू किती ह्या ठिकाणी 16. सो स्लोप ऑफ टँजंट मीन्स स्लोप यम मीन्स 16. सोबत स्लोप ऑफ नॉर्मल कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. स्लोप ऑफ नॉर्मलचा आपण यम डॅशने इंडिकेट करतो. सो यम डॅश फॉर्म्युला आहे -1/m मीन्स -1 बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम इज 16. म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मलची व्हॅल्यू किती असेल -1/16 आणि स्लोप ऑफ टँजंट असेल 16. ओके, चला मग आता इक्वेशन ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करू आपण ह्या ठिकाणी. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट विच पॉईंट? दिस इज सेम पॉईंट -2, -13. So -2, -13 means it is a x1 and it is a y1. We have two values. So what is the formula? Y minus y1 is equal to m x minus x1. So you can put the values here. So y1 ची व्हॅल्यू किती असेल -13. व्हॅल्यू ऑफ m means slope of tangent, it means 16. Slope x1 means -2 value. Okay, then so next step plus 13 is equal to 16 into x, 16x plus 16 to 32. So all values shift to the right side. 16x plus 32 plus y is -y -13. So final answer will we have is equal to, so 32 minus 30, so here plus 19, okay, is equal to 0. So this is the equation of tangent. So similarly इक्वेशन ऑफ नॉर्मल आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू. इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट विच पॉईंट? सेम पॉईंट -2, -13. सो द फॉर्म्युला इक्वेशन ऑफ नॉर्मल y minus y1 is equal to m dash x minus x1. So y minus, what is the value of y1 is a -13. M dash means slope of normal. What will we have? So -1/16. X minus x1 value -2. So put all values perfectly. Plus 13 -1/16 x plus 2. So 16 is divided. So multiply with cross multiply करू पण ह्या ठिकाणी. So what is the next step? 16y plus 13 is equal to -1 x plus 2. Okay, 16 into y, 16 plus 16 into 13 is that 208. Okay, minus x then -2. So what will you have? Minus x shift kara. So 16y plus 208 plus x, it is plus 2 is equal to 0. So x plus 16y then plus 210 is equal to 0. It is the equation of normal. So equation of tangent, equation of normal equation like this one. Okay, so second example. Find the equation of tangent to the curve y is equal to root x minus 3 which is perpendicular to the line 6x plus 3y minus 4 equal to 0. So we have two equations. So that moment ला आपण चला ह्या ठिकाणी एक one by one सॉल्व करू शकतो. So first of all y equal to equation we have. So what is the equation? Root x minus 3. So first of all calculate it. Okay, then so y is equal to root x minus 3. Differentiate with respect to x, dy by dx. So what will here d by dx in the root x minus 3. The root मध्ये सिंगल x असेल तर root x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो? 1/2 root x. But we have a root f of x. So 1/2 root f of x and then derivative of f of x. Okay, then so finally dy by dx is equal to, आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. सो काय मिळेल आपल्याला? सो 1/2 रूट x मायनस 3. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1. 3चा डेरिव्हेटिव्ह 0. 1 - 0 1. 1 इंटू दिस टर्म. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्लोप ऑफ टँजंट हे आपल्याला मिळालेलं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करायचं आहे. y इक्वल टू रूट x मायनस 3 दिलं आहे विच इज परपॅन्डिक्युलर. कंडिशन परपॅन्डिक्युलर टू द लाईन 6x plus 3y. तर ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करत असताना सर्वात महत्त्वाचं पार्ट की आपल्याला तर स्लोप ऑफ टँजंट काढायचं आहे. तर स्लोप ऑफ टँजंट काढण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी परपॅन्डिक्युलर कंडिशनचा वापर करावा लागेल. सो गिवन इक्वेशन आपल्याला काय आहे? स्लोप ऑफ द लाईन त्यांनी दिलेलं आपल्याला. स्लोप ऑफ द लाईन
व्हॉट इज द स्लोप ऑफ द लाईन 6x + 3y - 4 = 0. तर आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करायचा. स्लोप मीन्स यम. मग स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y. इट इज अ स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला. सो व्हॉट इज मायनस कोएफिशियंट ऑफ x. एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? 6. वायचा कोएफिशियंट किती आहे? 3. सो व्हॉट इज द आन्सर? इज अ -2. इट इज अ स्लोप. आता कंडिशन परपेंडिक्युलर आहे, तर ह्या स्लोपला आपण कन्सिडर करू m1. ओके. सो परपेंडिक्युलर कंडिशन काय सांगतं आपल्याला? परपेंडिक्युलर कंडिशन is a m1 m2 equal to -1. So what is the value of m1? Is a -2. So what will the next step? So -2 is a multiply, it is a divide. So slope, what is the answer? Slope is a 1/2. ओके. जो नवीन स्लोप किती आहे आपल्याकडे? m2 = 1/2. सो बोथ स्लोप ऑफ टँजंट्स आर इक्वल. मीन्स स्लोप ऑफ टँजंट dy/dx ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 1/2 √x - 3. हा स्लोप ऑफ टँजंट आणि हा स्लोप ऑफ टँजंट बोथ आर द सेम. सो बाय कंडिशन वी कॅन कॅल्क्युलेट हिअर. सो व्हॉट विल 1/2 √x - 3 = न्यू स्लोप इज दॅट 1/2. New slope is that 1/2. So both 2 is a cancel. 1 divided by √x - 3 = 1. सो क्रॉस मल्टिप्लाय करा मुलांनो ह्या ठिकाणी. सो काय नेक्स्ट स्टेप काय असेल? x - 3 = 1. जस्ट क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मग आता हा रूट नको आहे मला, तर टेकिंग स्क्वेअर बोथ साईड. तर स्क्वेअरिंग केल्यानंतर काय शिल्लक असेल? x - 3 रूट स्क्वेअर कॅन्सल आणि 1चा स्क्वेअर काय असेल? 1. सो व्हॉट विल बी नेक्स्ट स्टेप? -3 इज अ +3. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? इज अ 4. तर कॉर्डिनेट आपल्याला गरज आहे, x ची व्हॅल्यू 4 आहे, तर y पण कॅल्क्युलेट करावं लागेल. सो पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. y is equal to, so what is the equation? Y is equal to √x - 3. Put the value of x is here. So what is the answer? Is the 1. Means y = 1. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याकडे पॉईंट्स काय असतील? सो पॉईंट्स आर ओके 4, 1 x अँड y. तर ह्या दोन व्हॅल्यूज आपल्या ह्या ठिकाणी लागतात. इट इज कॉल्ड x1, इट इज कॉल्ड y1. तर ह्या दोन कॉर्डिनेटचा वापर करून आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट विल इक्वेशन ऑफ टँजंट which point? At 4, 1. So what is the formula? y - y1 m x - x1. मग ह्या ठिकाणी मुलांनो y - y1 ची व्हॅल्यू काय असेल? 1. आता न्यू स्लोप, व्हॉट इज द न्यू स्लोप? नॉट इज, इट इज. परपेंडिक्युलर कंडिशननुसार जो काही नवीन स्लोप आलेला आहे तो तुमचा असेल नवीन स्लोप. सो स्लोपची व्हॅल्यू किती असेल? 1/2. अँड x1 ची व्हॅल्यू किती आहे? 4. x1 अँड y1. सो ह्या कंडिशननुसार जो नवीन स्लोप येतो तो तुमचा फायनल स्लोप असतो. ओके. देन सो क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 × y. सो 2 इन द ब्रॅकेट y - 1, इट इज अ 1, x - 4. सो 2 × y 2 is equal to x - 4. X always positive, so shift all values to right side. So 0 is equal to x - 4 plus 2y minus 2y minus 2, it is a +2. So x - 2y minus 2 is equal to 0. It is your equation of tangent equation. ओके. तर अशा पद्धतीने आपलं हे कॅल्क्युलेट करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं मला ह्या ठिकाणी कंडिशन आहे. सो परपेंडिक्युलर कंडिशनचा वापर करून तुम्हाला ह्या इक्वेशनमधून स्लोप काढता आला पाहिजे. स्लोप काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y. सो ह्या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे? 6, y चा 3. सो -6/3 मीन्स -2. पण परपेंडिक्युलर कंडिशनचा वापर करून ह्या स्लोपला तुम्हाला काय करावं लागेल? नवीन स्लोप क्रिएट करावा लागतो. म्हणजे कंडिशननुसार m1 m2 = -1. इट इज अ कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर. सो -2 × m2 -2 डिवाइड मायनस कॅन्सल. व्हॉट इज द व्हॅल्यू? 1/2. तर ह्या नवीन स्लोपचा वापर करून तुम्हाला ह्या ठिकाणी x कंडिशन काढता येते. x ची व्हॅल्यू आलेली, x ची व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन 1 मध्ये पुट करा. इट इज युअर इक्वेशन 1 गिव्हन इक्वेशन. सो y ची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आणि त्या आलेल्या दोन्ही कोऑर्डिनेट्स म्हणजे तुमची x1 आणि y1. ओके. सो नेक्स्ट व्हॅल्यू थर्ड इक्वेशन. सो दॅट f of x = x - 2 डिवाइड बाय x + 1 दिलेला आहे आणि इन्क्रीजिंग फंक्शन आहे का क्रॉस चेक करायचं आहे. आता इंक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन पाहण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल दिलेल्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल f of x = x - 2 डिवाइड बाय x + 1 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट to x
ओके. सो देन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ह्या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स. आता ह्याकडे टू टर्म्स आहेत एन बाय डी फॉर्म्युला. सो व्हॉट इज द फॉर्म्युला क्वोशंट रूल. सो डिनॉमिनेटर ॲज इट इज न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह एन डी डॅश डिवाइड बाय डी स्क्वेअर. ओके. सो व्हॉट इज द डिनॉमिनेटर टर्म एक्स प्लस 1. सो डिनॉमिनेटर टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. व्हॉट इज द न्यूमरेटर x minus 2, then minus numerator term as it is and derivative of denominator. What is the denominator? X plus 1 divided by d square means x plus 1 whole square. ह्या फॉर्मॅटनं आपल्याला पाहायचं आहे. सो डायरेक्टली चला डेरिव्हेटिव्ह काढतो आपण ह्या ठिकाणी. x minus 2चा डेरिव्हेटिव्ह येतो 1, x minus 2, x plus 1चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 डिवाइड बाय x plus 1 होल स्क्वेअर. सो वन्स अगेन सो x plus 1 into 1 x plus 1 multiply by minus 2 whole equation minus into plus minus x minus minus plus 2 divided by x plus 1 whole square plus x minus x cancel. What is the answer? 3 divided by x plus 1 whole square. It is the value of f dash of x. आता इंक्रीजिंग फंक्शन काय सांगतं आपल्याला तर कम्पेअर करायचं आहे 0 सोबत. सो इट इज अ 0 ग्रेटर दॅन. ओके. 0 हा 0पेक्षा हे आलेले व्हॅल्यू जर ग्रेटर असेल तर त्या मोमेंटला आपल्याला ह्या ठिकाणी इंक्रीजिंग फंक्शन असं म्हणता येईल. कारण ह्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू तुम्ही काहीही घ्या, एक्सची व्हॅल्यू तुम्ही फक्त -1 किंमत सोडली तर ही जर व्हॅल्यू तुम्ही एक्सची व्हॅल्यू सोडलात तर कुठलीही किंमत घेतलात तर ऑलवेज उत्तर पॉझिटिव्ह येणार आहे. 1 घ्या, 1 + 1 2, 2चा स्क्वेअर ऑलवेज 4. म्हणजे व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल, 0पेक्षा व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर हे व्हॅल्यू हे तुमचं दिलेलं इक्वेशन फंक्शन हे इंक्रीजिंग फंक्शन आहे. सो फायनली आपण वी कॅन राईट ऑल्सो एफ ऑफ एक्स इज ॲन इंक्रीजिंग फंक्शन. हे असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. इट इज ॲन इंक्रीजिंग फंक्शन. Okay. So fourth example, show that the function f of x is equal to 3 by x plus 10. ओके. काय इक्वेशन दिले तिने आपल्याला फंक्शन दिलेलं आहे 3 by x plus 10. सो फर्स्ट ऑफ ऑल इंक्रीजिंग डिक्रीजिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल एफ डॅश ऑफ एक्स. 3 इज अ कॉन्स्टंट. 1 by एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल -1 by x स्क्वेअर आणि देन 10चा डेरिव्हेटिव्ह इज 0. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू सो प्लस इंटू मायनस -3 by x स्क्वेअर. आता मुलांनो ह्या ठिकाणी तुम्ही एक्सची व्हॅल्यू काहीही ठेवा 0 सोडली तर उत्तर पॉझिटिव्ह येणार आहे, पण फायनल आन्सर आपलं काय येणार आहे निगेटिव्ह. जर उत्तर निगेटिव्ह असेल तर कम्पेअर विथ 0 तर दॅट मोमेंट 0 इज अ बिग दॅन द निगेटिव्ह व्हॅल्यू. सो दिस कंडिशन इज शोज दॅट इट इज अ डिक्रीजिंग फंक्शन. हे काय असेल हे डिक्रीजिंग फंक्शन असेल. सो फायनली एफ ऑफ एक्स इज अ डिक्रीजिंग फंक्शन आपल्याला ह्या ठिकाणी नमूद करता येईल. ओके. डिक्रीजिंग फंक्शन. So next equation, question number 5. If x plus y equal to 3, they are giving condition. Show that the maximum value of x square y is 4. तर मेन इक्वेशन आपल्याकडे x स्क्वेअर y आहे. तर त्याने आपल्याकडे कंडिशन काय दिलेली आहे x plus y is equal to 3 means that y is equal to 3 plus x राईटला काय होतो -x. ओके. पुढे द -x इक्वेशन 1. मग ह्या ठिकाणी y इक्वल टू जी इक्वेशन दिलेलं आहे याचा वापर आपल्याला ठेवायचा आहे कुठे ह्या इक्वेशनमध्ये. मग जस्ट कन्सिडर लेट ह्याला आपण काहीतरी नाव देऊ आपण. y इक्वल टू घेऊ शकत नाही कारण व्हेरिएबल ऑलरेडी y अवेलेबल. So you can consider here capital T, capital P, what do you want here. So T is equal to x square y, but we have the value of y is from equation 1, what will 3 minus x. From equation 1 वरून y ची किंमत काय लिहू शकतो आपण ह्या ठिकाणी 3 minus x. So multiply of them x square, so 3x square minus x cube is the equation of T. ओके. 3x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब. ओके. याचा डेरिव्हेटिव्ह काढू चला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dt बाय dx. 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 6x. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतो 3x स्क्वेअर. ओके. देन आता हा डेरिव्हेटिव्ह आहे तर मॅक्झिमम मिनिमम कंडिशनमध्ये जो डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करतो ह्याला आपण वन्स अगेन कन्सिडर करावं लागतं. पुट dt बाय dxची व्हॅल्यू कन्सिडर काय करावं लागेल आपल्याला 0. ओके. आणि पुट इन वेअर इन इक्वेशन 2. So 0 equal to 6x minus 3x square. So equation is that 6x minus 3x square is equal to 0. So once again दोघांमध्ये कॉमन पार्ट काय निघतो मुलांनो 3x. what is the remaining part in this? So what will 2x minus x ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी राहता येईल. ओके. देन सो 2 minus x is equal to 0. सो 3x ह्या ठिकाणी काय होईल हा 0 होऊन जाईल तर आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे 2 minus x equal to 0. सो -x equal to -2. सो
सो एक्स व्हॅल्यू इज 2. सो वी गॉट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2. तर आलेली जी किंमत आपल्याला डबल डेरिव्हेटिव्हमध्ये ठेवावं लागेल. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डबल डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया आपण ह्या ठिकाणी. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ इक्वेशन 2. सो इक्वेशन 2चा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. सो मीन्स डी बाय डी एक्स dt by dx. okay, so d by dx what will here 6x minus 3x square. so याचा डेरिव्हेटिव्ह असेल d square t by dx square is equal to 6x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 6 आणि 3x square चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 6x. सो आलेली जी व्हॅल्यू आहे ह्याला इक्वेशन 3 देऊ आपण. सो पुट x इक्वल टू व्हॅल्यू आपण पुट करा इन इक्वेशन 3 मध्ये. सो व्हॉट विल d square t by dx square is equal to 6 minus 6 2. सो 6 2 आन्सर काय येईल -6. जर उत्तर निगेटिव्ह येत असेल तर कम्पेअर विथ 0 हू इज द बिग वन. 0 is a big value than the minus value. So 0 is a maximum. It is called, it means that x equal to 2 it's also maximum. So therefore x equal to 2 is a maximum value. Is a maximum value. So put this value x equal to in equation 1. okay, so what will put x equal to where in equation 1. so what is the equation y is equal to 3 minus x means what will here 3 minus 2 it means that 1. so value of y is a 1. so value of x is 2. both values put in given equation because they want show that the maximum value of x square y is a 4. so दोघांची व्हॅल्यू 4 येते काय चेक करायचं आहे. चला पाहूत आपण x square y. so what is the value of x is a 2 square. value of y is a 1. so 2 square 4 into 1 means that 4. मग ह्या ठिकाणी आपल्याला परफेक्टली आन्सर काय मिळेल ह्या ठिकाणी 4. ओके, तर ते शो दॅट करायचं होतं आपल्याला. ओके, सो दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ मिसलिनियस. ओके, सो एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x असं दिलेलं आहे. तर आपल्याला 1 बाय 1 फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू, नंतर मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दॅट्स आय एम गिविंग इक्वेशन 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टी एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल मुलांनो एफ डॅश ऑफ एक्स. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असेल 3x स्क्वेअर. 9x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असेल 18x अँड 24चा 24. इक्वेशन 2. सो फर्स्ट ऑफ ऑल जो डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे जस्ट कन्सिडर किंवा पुट काय करायचं आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 पुट करायचं आहे इन इक्वेशन 2मध्ये जेणेकरून एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. सो फर्स्टली हिअर पुट द व्हॅल्यू 0. सो 3x स्क्वेअर मायनस 18x प्लस 24. सो इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं ह्या ठिकाणी. सो डिवाइड बाय 3 केल्यानंतर सो डिवाइड बाय 3 इक्वेशनला रिड्यूस करा. सो व्हॉट विल हिअर एक्स स्क्वेअर 6x 8 इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन 8 आला पाहिजे, ॲडिशन -6 फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला ह्या ठिकाणी. सो व्हॉट इज आन्सर x - 4 अँड x - 2 इज इक्वल टू 0. -4 इंटू -2 प्लस 8. -4 - 2 -6. सो फॅक्टर्स दीज आर. सो व्हॉट इज द फॅक्टर्स x इक्वल टू 4 अँड सेकंड व्हॅल्यू इज x इज इक्वल टू 2. -4 काय असेल ह्या ठिकाणी +4 -2 +2. सो ह्या दोन्ही व्हॅल्यू 1 बाय 1 आपल्याला पुट करायचे आहेत डबल डेरिव्हेटिव्हमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण डबल डेरिव्हेटिव्ह ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू. सो व्हॉट विल हिअर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टी एक्स ऑफ इक्वेशन 2. हे इक्वेशन 2 आहे. सो एफ डॅश ऑफ एक्सचा डबल डेरिव्हेटिव्ह काय असेल एफ डबल डॅश ऑफ एक्स अँड 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x 18x 18 प्लस 24चा असेल 0. नो नीड टू राईट डाऊन हिअर. ओके, सो 1 बाय 1 ह्या व्हॅल्यूज ह्या ठिकाणी पुट करू आपण. पुट इट इज इक्वेशन 3. ओके, put x is equal to 4 where in equation 3. so f double dash of x is equal to 6 4 minus 18. so 24 minus 18 answer is the 6. okay, so ह्या ठिकाणी compare with 0. so who is the big one? positive value is the big one and 0 is the minimum. so कोणामुळे मिनिमम आहे हा x इक्वल टू 4 व्हॅल्यू ठेवल्यानंतर मिनिमम आहे. सो दॅट्स फॉर देअरफॉर x इक्वल टू 4 इज अ मिनिमम व्हॅल्यू. ओके, सो मग x इक्वल टू 4 मिनिमम तर अनदर व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. सो व्हॉट विल मिनिमम व्हॅल्यू आहे. सो पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. सो देअरफॉर पुट x is equal to 4 where in equation 1. so put the value in equation 1. so f of x ची व्हॅल्यू काय असेल 4. ओके,
एक्सची व्हॅल्यू काय असेल 4. तर 4 क्यूब मायनस 9 4 स्क्वेअर देन प्लस 24 इंटू 4. सो कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर बघा 4चा क्यूब येतो 64, 4चा स्क्वेअर 16 इंटू 9 144 प्लस 96. सो वी विल गेट इट as 16 इज द ओके. सो व्हॉट विल हिअर मिनिमम व्हॅल्यू इज अ 16. सो ह्या ठिकाणी मिनिमम व्हॅल्यू काय असेल 16. ओके. आता तसंच x इक्वल टू 4 ठेवल्यानंतर आपल्या ह्या व्हॅल्यूज निघाल्या. तर x इक्वल टू पुट करायचं आपल्याला ह्या ठिकाणी. सो पुट x इज इक्वल टू 2 वेअर इन इक्वेशन 3. इट इज इक्वेशन 3. okay, so f double dash of x is equal to 6 to minus 18. Answer is minus 6. Compare with 0. Who is the big one? Negative is less than 0. okay, 0 is a big one value. So 0 is a maximum because of x equal to 2. So therefore x equal to is a maximum value. X equal to 2 is a maximum value. So x equal to, so put this value in equation 2, in equation 1. So it is equation 1. So f of x, x ची value काय असेल 2. So 2 raised to cube minus 9, 2 raised to square plus 24 is to 2, 8, 4, no 36, 48. So what will we get? Answer is that is a 20. So therefore maximum value is a 20. So minimum value is a 16 and maximum value is a 20. okay. So अशा प्रकारे तुमचा हा चॅप्टर 4 संपलेला आहे. ओके.